नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ब्राह्मणी पद्धतीने चिंच गुळाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। एकदम अशी स्वादिष्ट, चटपटीत आणि आंबट गोड कशी बनवायची ते बघूया आणि बनवायला अगदी सोपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ही आपल्याला 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि छान असं घासून धुवून घ्यायची आहे आणि पाणी मग आपल्याला यातनं पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि डाळ म्हणजे बुडेपर्यंत थोडं त्याच्या वरपर्यंत पाणी टाकायचं आहे, डाळीच्या वरपर्यंत। आणि मग आपल्याला यामध्ये हळद पावडर अर्धा चम्मच टाकायची आहे। छोट्या चमच्याने मी अर्धा चम्मच घेतलेली आहे आणि ही हिंग अवश्य टाका। आणि अर्धा चम्मच मी तूप घेतलेला आहे, ते टाकलेलं आहे। आता आपल्याला ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजायला ठेवायची आहे। 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। बघा, आता मी इथे चिंच मी अशी भिजत घातलेली होती 10-15 मिनिटं। तर त्यानंतर ती चिंच बघा छान मऊसूद अशी भिजलेली आहे। आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे चिंचेचं। तर असं पिळून घ्यायची चिंच, ती भिजलेली असते ती। त्याचा तो लादा असतो तो काढून घ्यायचा। आता मी हे पाणी असं काढून घेत आहे। चिंच भिजायच्या अगोदर मी थोडी धुवून घेतलेली होती तिला, म्हणजे कसं काही माती वगैरे काही लागलेलं असलं, खडे वगैरे असतात, माती तर नसतेच म्हणा, पण खडे वगैरे असं थोडंफार असतात। आता इथे मी मसाले घेतलेले आहे। 1 चम्मच तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर आणि अर्धा चम्मच धने पावडर घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला अर्धा चम्मच आणि हळद पावडर घेतलेली आहे। इथे राई घेतलेली आहे, मोहरी आपली 1 चम्मच, जिरे घेतलेले आहे आणि इथे मेथ्या घेतलेल्या आहे। मेथ्या मी अर्धा चम्मच घेतलेला आहे। मेथ्या अवश्य टाका। हिंग घेतलेली आहे चिमूटभर आणि कढीपत्ता घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर हे मसाले घ्यायचे आहे आपल्याला। बघा, आपली डाळ पण छान शिजलेली आहे मस्त। आता ही घुसून घ्यायची आहे आणि प्लेन शिजलेली आहे। थोडं पाणी टाकून आता हिला प्लेन करून घ्यायची आहे। बघा, मऊसूद शिजवून घेतलेली आहे मी आणि अशा पद्धतीने छान तिला घुसळून घ्यायची आहे। रवीने घुसळू शकता तुम्ही। अशा पद्धतीने बघा प्लेन करून घ्यायची आहे आणि थोडं पाणी लागलं तर आपण यातनं मिक्स करू शकतो। बघा, या पद्धतीने छान शिजवून घ्यायची। आता मी गॅसवर इकडे गरम करायला कढई ठेवलेली आहे। 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे तर 1 चम्मच मी आता इथे जिरे टाकलेलं आहे आणि मोहरी, जिरे मोहरीनं छान तडतडू द्यायची आहे, फुलू द्यायची आहे तेलामध्ये। त्यानंतर थोड्या मेथ्या घेतलेल्या आहे मी आणि हे हिंग घेतलेली आहे, हेही छान यातनं तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले टाकायचे आहे। तर मी गॅस बंद करून दिलेली आहे, कारण की मसाले जळाले नाही पाहिजे, तेल गरमच असते त्यावेळेला। अशा पद्धतीने मी मसाले टाकून घेतलेले आहे आणि हा कढीपत्ता टाकत आहे। सुरुवातीला टाकला तर तो उडतो कॅमेऱ्यावर, तर मी आता टाकलेला आहे। आता हे चिंचचं पाणी आहे ते घेतलेलं आहे, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मस्त हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर ही डाळ मी टाकून घेत आहे। आपल्याला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही म्हणजे हे मिश्रण तयार करू शकता, म्हणजे पाणी घालू शकता नंतर। बघा, आता छान अशी ढवळून घ्यायची आहे, मस्त शिजवून घ्यायची आहे। बघा, आता ही छान शिजलेली आहे, मस्त शिजली। त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मेन म्हणजे आता बघा मी इथे गूळ घेतलेला आहे,
अशी आंबट गोड मस्त अशी आमटी ही तयार होते. गूळ टाकून घ्यायचा आणि छान दणदणीत शिजवून घ्यायचं आहे. मला थोडं घट्ट वाटलं म्हणून मी 2 चमचे अजून पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला किती पातळ हवं किंवा पातळच बरी वाटते आमटी ही थोडी, तर त्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे. बघा छान अशी मस्त दणदणीत शिजवून घेतलेली आहे. मस्त आपली चिंच गुळाची आमटी तयार झालेली आहे. आता सर्व्ह करूया. बघा खूपच छान, चवीला तर अप्रतिम झालेली होती आणि खूप मस्त, बनवायला अगदी सोपी आणि ही मस्त भातासोबत आणि पोळीसोबतही खूप छान लागते. बघा मस्त आपली चिंच गुळाची अशी आमटी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.